तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं अशी अजित पवारांची भूमिका होती। पुन्हा सगळे एकसंघ व्हावे यासाठी माझी आणि त्यांच्या बऱ्याच बैठका झाल्या। त्यानंतर आमच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांशीही त्यांची बैठक झाली होती। फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीकडून लढवाव्यात, नंतर त्याबाबत निर्णय घ्यावा अशी चर्चा झालेली। ही माहिती शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे। बातमी कळल्यावर प्रचंड धक्का बसला, प्रत्येकाला बसला आणि बराच वेळ विश्वास बसत नव्हता। अलीकडच्या काही दिवसामध्ये आम्ही एकत्रित बराच वेळा भेटलो, अनेक चर्चा झाल्या आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित निवडणुका लढवाव्यात अशा बाबतीतले काही निर्णय आम्ही घेतले। अगदी 16 तारखेला माझ्या घरीच आमचे सर्व सहकारी आणि त्यांची बैठक देखील झालेली होती आणि 17ला सकाळी या ठिकाणी पवार साहेबांच्या उपस्थित एक बैठक झाली आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू झाल्या। आज दुर्दैवाने आज ते आपल्यात नाही आहेत। अनेक प्रसंग असे आयुष्यात त्यांच्याबरोबर काम करताना आम्हा सगळ्यांना अनुभवायला आले। मला तर बरेच प्रसंग आहेत, कारण आम्ही जवळपास 35-40 वर्ष एकत्रित काम केलेलं आहे आणि एक उमदा ठामपणा असणारा आणि धडाधून निर्णय घेणारा आणि प्रचंड कष्ट करण्याची तयारी असणारा नेता आज आपल्यातून गेलाय। महाराष्ट्राचं अतोनात नुकसान झाले असं पाटील साहेब, खरं तर तुमच्या मैत्रीचे व्हिडिओज तुमच्या दोघांच्या मैत्रीचे व्हिडिओज आज आम्ही सोशल मीडियावर त्यांची गोष्टी टिप्पणी असेल ती वारंवार नजरेसमोर येते आहे। असंख्य आठवणी असणार आहे, पण अशी कोणती आठवण आहे दादांच्या बाबतीतली की जी कधीही तुम्ही विसरू शकत नाही, कधीही पुसता येणार नाही, कायम स्मरणात राहील आणि अर्थात पवार कुटुंबासाठी खूप मोठं नुकसान? अशा खरं म्हणजे बऱ्याच आठवणी आहेत आणि त्यांनी एक बऱ्याच वेळेला मला काही गोष्टी सांगण्याचा योग आला। अनेक प्रसंग असे आहेत की ज्यामध्ये निर्णय घेताना निर्णय होईपर्यंत वेगवेगळी मतमतांतर असली की निर्णय झाल्यावर तो मान्य करण्याची त्यांची अतिशय उत्तम अशी प्रवृत्ती होती आणि संघटनेचा निर्णय झाला किंवा त्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची सवय होती आणि प्रचंड पाहिजे ती किंमत देऊन त्याच्यासाठी काम करायचा त्यांचा प्रयत्न असायचा। मला अशा अनेक आठवणी मी सांगू शकेन। मला प्रत्येक वेळेला माझ्या वेशभूषेबद्दल माझ्यावर ते टीका करायचे, टीका म्हणजे मार्मिकपणाने सांगायचे आणि त्यांचा अतिशय स्वच्छ टापटीप राहण्याचा हे होता। मला आठवते की आमच्या इस्लामपूरला साखर कारखान्यावर एकदा आले आणि त्यांनी मला सांगितलं की जरा झाडी लावली पाहिजे, झाडीच नाहीये तिथं। आणि त्यानंतर एक 7-8 वर्षांनी परत ते आले, त्यावेळी मीच त्यांना विचारलं आता कशी वाटतात झाडी, आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं। त्यामुळं हा जो परिसर फुलवलेला आहे त्यांनी अतिशय लक्ष देऊन काटेकोरपणाने फुलवलेला हा परिसर आहे। माझ्याकडे त्यांच्या असंख्य आठवणी आहेत। आज या क्षणी मी सांगू शकत नाही, पण भविष्य काळात मी नक्की राष्ट्रवादी एकत्र याव्यात, एकत्र निवडणुका लढवण्याचं ठरलेलं होतं, मीटिंग झालेल्या होत्या, पण तशी वेळ समीप आली होती आणि ती गाठू शकली नाही। सकाळी चर्चा झाली, काय नेमकी चर्चा पॉझिटिव्ह होती, त्यांची भूमिका काय नेमकी असणार? त्यांची अलीकडच्या काळामध्ये ही भूमिका होती की दोन्ही पक्ष एकत्रित यावेत, एकसंघ पुन्हा आपण सगळे व्हावे आणि त्यासाठी माझ्या आणि त्यांच्या बऱ्याच बैठका देखील झालेल्या होत्या आणि त्यानंतर आमच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि त्यांचीही अलीकडच्या काळात बैठक झालेली होती। फक्त या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपण आघाडी करून लढवाव्यात आणि नंतर त्या बाबतीत आपण निर्णय घ्यावा अशी त्यावेळी आम्ही चर्चा केली। विमान अपघात झाला याची आता चौकशी व्हायला पाहिजे। अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय, या ठिकाणी राजकारण देखील याकडे कसं? आदरणीय शरद पवार साहेबांनी मगाशीच याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे, पण विमान अपघात म्हटला की त्याची चौकशी होतेच। ब्लॅक बॉक्स मिळून त्याचं रिडिंग होऊन त्यात
काय शेवटच्या काही क्षणात घटना घडल्या या पुढे आल्याशिवाय अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. पण एकंदर बघितलं तर वैमानिकांनी 2 फेरेवर मारलेले होते आणि ती एअर स्ट्रीपच जरा उंच आहे. एक 50-100 फुटाचं तिन्ही बाजूने खाली खड्डा आहे, शेत खाली आहे आणि हे भराव करून ते एक्सटेन्शन केलेली एअर स्ट्रीप आहे आणि त्यामुळं पायलटला कदाचित लक्षात आलं नसेल की आपण एअर स्ट्रीपवर उतरतोय का बाजूला उतरतोय आणि त्यामुळं हा अपघात झालेला असाय. आणि त्याला ज्यावेळी कळलं की धुक्यामुळं असं म्हणतात, पण माझ्या माहितीप्रमाणे तिथे जे सगळे उपस्थित होते त्यांचं म्हणणं होतं की असं काही धुकं नव्हतं त्यावेळी. त्यामुळं अपघात कसा झाला, काय झाला, टेक्निकल फॉल्ट होता का, एअर स्ट्रीप सोडून बाजूला विमान का गेलं याची साधारण माहिती ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर, त्याची माहिती कळल्यानंतर मला वाटतं. तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र.